नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। या ठिकाणी थोड्याच वेळात आता बीटला सुरुवात झाली आहे। बाजूला तुरीची आपण आलो आहोत शांतीलाल प्रकाशचंद, दुकान नंबर E16 या ठिकाणी बीट चालू झाली आहे तुरीची। आपण प्रत्यक्ष पांढरी तूर आहे, नवीन तूर आहे, या ठिकाणी जाणून घेऊया। बीटद्वारे, हाराशीद्वारे, लिलावाद्वारे जो बाजारभाव आहे तुरीचा या ठिकाणी व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष 98 9000 11 9000 11 देना आपने को 75 से 80 80 80 80 80 80 21 20 25 20 8800 1 8800 1 11 12 25 26 50 51 75 60 80 90 91 88 91 91 88 91 91 88 91 गाड़ी खड़ी है 91 91 91 88 99 बोलना है 88 99 बोलना है किसको 88 99 88 99 99 सावजी बोलना भाई 8 बार बाप लोगों ये 5 बोला का या ठिकाणी 5 गोण्याची बीट चालू आहे आता। 12 8000 12 रुपये 12 13 रुपये 8000 13 15 16 17 18 19 20 21 22 23 24 50 50 8050 8600 1 रुपये 8300 बोला तर काय भाऊ 8300 गुड्डू सेट 8300 पदम सेट 8300 काय करायचं 8300 मापला का भाऊ। ठिकाणी आपण नुकतंच बीटद्वारे जाणून घेतला तुरीचा बाजारभाव। जे मालक आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कोणत्या कोणत्या लॉटला काय काय भाव लागला। पहिलं दादा आपलं संपूर्ण नाव सांगा, आपल्या दुकानाचं नाव सांगा, नंबर सांगा। मी मोंड्यात लालचंद मुलतान मल या दुकानाचा मालक प्रकाश चोरडी आहे बोलत आहे। सध्या नवीन तुरीची आवक सुरू झालेली आहे आणि त्याच्यात प्रतवारीप्रमाणे माल विकण्यात येत आहे। आज माझ्याकडे 10 गोण्या होत्या, 10 गोण्या होत्या, त्याच्यात 3 भावानं माल विकलेलं आहे। 1.5 गोणी त्याच्यात 5 गोण्याला भाव लागला आहे 8250 रुपये आणि 2 गोण्याला भाव लावलेला आहे 8899 रुपये आणि 1.5 गोणीला भाव लागलेला आहे 9201 रुपये। ती उत्कर्ष ट्रेडिंग कंपनीने घेतलेली आहे। 9201 रुपया हां, सर्वात उंच विकलेली आहे ती। त्याचं कारण उंच विकण्याचं, त्याच्यात मॉइश्चर नाही आहे, हिरवा दाणा नाही आहे, 1 नंबर माल आहे। आणि जे 88 81 82 विकले याच्यात 25 ते 30 मॉइश्चर आहे, त्याच्यामुळे हे कमी विकलेली आहे। आणि कमीत कमी पांढऱ्या तुरीला काय भाव आहे? कमीत कमी पांढऱ्या तुरीला भाव आहे 7000 रुपये।
आणि जास्तीत जास्त जास्तीत जास्त 9200 रुपये जी विकली आज तीच आहे. आणि जी लाल तूर आहे, लाल तुरीला कमीत कमी काय भाव आहे? लाल तुरी कमीत कमी 7000 आहे, वरमध्ये 8500 पर्यंत आहे. बरं बरं. सध्या जी तुरीची आवक आहे ती कशी आहे मार्केटमध्ये? तुरीची आवक सध्या सुरुवात झालेली आहे, तुरळक आहे, हां हां. पण 15 दिवसाच्या नंतर भरपूर आवक होणार आहे. बरं बरं. काय भाव राहील एक अंदाज पुढं भविष्यात? चांगल्या मालाचे भाव 8500 राहिलं पाहिजे आणि खालीमध्ये 8000 रुपये. बरं बरं. वाळेल माल वाढेल तुरीचा का? हा तुरीचा. आवक वाढल्यानं काही भाव कमी भावावर परिणाम होतो का? नाही नाही, सध्या तर पाईपलाईन पूर्ण खाली आहे, डिमांडच राहणार आहे. बरं बरं बरं. 15 फरवरीच्या नंतर त्या भावात कमी होण्याची शक्यता आहे. असं आहे का? बरं बरं. जाता जाता तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता? मी शेतकरी सांगत आहे की त्यांनी माल आणताना ओला नाही आणावा, हिरवा नाही आणावा, व्यवस्थित आणला तर त्यांना भाव भेटते. बरं बरं बरं. म्हणजे प्रतवारी करून माल जर हां हां. आणि त्यांचा हलका आणला तर विकावंच लागतं, मग ठेवायला जमत नाही, ते खराब व्हायची शक्यता असते. बरं बरं. या ठिकाणी जे दुकानाचे मालक होते शांतीलाल प्रकाशचंद, दुकान नंबर E16, यांच्या मालकांना आपला तुरीविषयी संपूर्ण माहिती दिली. या ठिकाणी आपण 3 लॉटची माहिती घेतली. पुढे जर आपल्याला हराशी भेटली आणखीन जर आवक असली तर आपण पुढे बीडद्वारे जाणून घेऊया तुरीचा बाजारभाव. 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 59, 59, 59, 9050, 59, 2050, 50, 50, 50, या ठिकाणी एका शेतकरी बांधवाची तुरेल होती 9059 रुपयाला बाजारभाव लागला आहे. पांढरी तूर आहे. किती मावचर असं साधारण तिला? 16 मावचर कमी असल्यामुळे. बरं बरं. ठिकाणी आपण नुकतंच बघितलं बीडद्वारे जी माग गोण्यामध्ये तूर आहे, जवळपास 20 गोणी एक अर्धा कट्टा आहे. या ठिकाणी शेतकरी बांधव आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांनी कसं काय व्यवस्थापन केलं व कशी लावली होती व काय बाजारभाव मिळाला. पहिलं आपलं नाव सांगा. माझं नाव लियाकत आहे. तुम्ही कुठं आले? कोळी बोडखा, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद. बरं बरं. तर तूर कशी लावली तुम्ही? स्पेशल होती का पाटी होती? पाटी लावली. हो का? बरं बरं. तर किती याच्यामध्ये लावली होती एकरमध्ये? 2-3 एकरमध्ये होती पाटी. पाटे. हो. बरं बरं. किती खर्च आला येईल साधारण तुरीला? खर्च काय कापूस ते 2 संघ लावलं, तसं खर्च काय अंदाज नाही खर्च माझ्याकडे. बरं बरं. म्हणजे कापसाच्या याच्यात पाटे लावले. पाटी लावली. बरं. तर किती ॲव्हरेज किती भरणी साधारण? 10-12 क्विंटल पण कमी जास्त. बरं बरं. तर काय भाव लागलेला आज? 9059 रुपये. बरं बरं. या ठिकाणी आपण जे शेतकरी बांधव येईल होते त्यांच्याकडून जाणून घेतला की त्यांनी या ठिकाणी पाट्यामध्ये तूर लावली होती व त्यांची कपाशी होती. या योजनेमध्ये आपण जाणून घेतला तुरीचा बाजारभाव.